शिवाजी मराठा सोसायटीच्या समाजभूषण बाबूराव उर्फ आप्पासाहेब जयदे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या वतीनं आंतर महाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। शुक्रवार दिनांक 14 फेब्रुवारी रोजी शुक्रवार पेठेतील शिवाजी मराठा संस्थेच्या सभागृहात ही स्पर्धा होईल अशी माहिती स्पर्धा संयोजक आणि महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर दीपाली आर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली। यावेळी डॉक्टर अमित गोगावले उपस्थित होते। 14 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता स्पर्धेचे उद्घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आंतरविद्या शाखेय अभ्यासाचे अधिष्ठाता डॉक्टर प्रभाकर देसाई यांच्या हस्ते होणार आहे। स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ त्याच दिवशी सायंकाळी 5 वाजता टीकाराम जगन्नाथ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय चाकणे यांच्या हस्ते होणार आहे। यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र जगताप, मानद सचिव अण्णा थोरात, सहसचिव विकास गोगावले, खजिनदार जगदीश जेदे उपस्थित राहणार आहेत। डॉक्टर दीपाली पाटील म्हणाल्या, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये सामाजिकतेचे भान आणि जाण निर्माण होण्याच्या हेतूने व युवकांमध्ये वक्तृत्व व नेतृत्व गुण विकसित होण्याच्या दृष्टिकोनातून राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली आहे। या स्पर्धेचे हे तृतीय वर्ष आहे। स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या विजेत्याला 11,111, द्वितीय क्रमांकाला 7,777, तृतीय क्रमांकाला 5,555 आणि उत्तेजनार्थ क्रमांकांना प्रत्येकी 1,111 रोख तसेच स्मृतिचिन्ह आणि मानपत्र देण्यात येणार आहे। जेदे बंधूंचे महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळीतील योगदान, वैश्विक शांतता माझे स्वप्न, भारतीय संविधानाची 75 वर्षे, माझी वसुंधरा माझी जबाबदारी, OTT प्लॅटफॉर्म व आजचा युवक उत्सव सणांचा की आवाज डॉल्बीचा हे स्पर्धेचे विषय आहेत। मोठ्या संख्येने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभागी घ्यावा असे आवाहन संस्थेने केले आहे। स्पर्धेसाठी डॉक्टर अमित गोगावले 9922 074 847, संतोष यादव 9767 79 03 96, रजनी उजारांडे 95 52 94 49 50 आणि प्राध्यापक शीतल वाघमारे 96 04 16 75 71 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे। श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या वतीनं देशभक्त केशवराव जेधे करंडक ही राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा 14 फेब्रुवारी 2025 रोजी आम्ही घेत आहोत आणि या स्पर्धेसाठी बक्षिसांची रक्कम असणार आहे 11,111, द्वितीय पारितोषिक 7,777, तृतीय पारितोषिक 5,555 आणि उत्तेजनार्थ पारितोषिक जी 5 असणार आहेत ती आहेत 1,111 रुपयांची। स्पर्धेचे विषय आहेत जेधे बंधूंचे महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळीतील योगदान, वैश्विक शांतता माझे स्वप्न, भारतीय संविधानाची 75 वर्ष, माझी वसुंधरा माझी जबाबदारी, OTT प्लॅटफॉर्म व आजचा युवक आणि उत्सव सणांचा की आवाज डॉल्बीचा। या स्पर्धेसाठी स्पर्धकांना 5 मिनिटांचा वेळ दिला जाणार आहे आणि सलग 3रं वर्ष आहे या स्पर्धांचं आयोजन आमच्या संस्थेच्या वतीनं केलं जात आहे। आमच्या संस्थेतर्फे या स्पर्धांचं आयोजन करण्याची जबाबदारी आप्पासाहेब जेधे महाविद्यालयाकडे देण्यात आलेली आहे। या स्पर्धेचे उद्घाटक म्हणून माननीय डॉक्टर प्रभाकर देसाई साहेब, अधिष्ठाता आंतरविद्या शाखीय अभ्यास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ तसंच मराठी विभाग प्रमुख आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे माननीय संचालक आहेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ। आणि त्याच दिवशी समारोप आणि पारितोषिक वितरण समारंभ हा सायंकाळी 5 वाजता होणार आहे माननीय डॉक्टर संजय चाकणे यांच्या हस्ते, प्राचार्य टीकाराम जगन्नाथ महाविद्यालय।